नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण महत्त्वाची अशी पुस्तके आणि आत्मचरित्रे हा टॉपिक पाहिलेला आहे आणि या लेक्चरमध्ये आपण पुस्तके, कादंबऱ्या व त्यांचे लेखक ह्यामध्ये ऑलमोस्ट 300 ॲक्च्युली मोर दॅन 325 कादंबऱ्या, पुस्तके व त्यांची लेखके आपण पूर्ण केलेली आहेत। यातूनच तुम्हाला क्वेश्चन्स येतील आणि मागचा लेक्चर जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल। ओके, तर चला आपण स्टार्ट करूया। तर फर्स्ट आहे ययाती। ययाती हे कोणाचं पुस्तक आहे? तर ययाती हे वि.स. खांडेकर यांचं। ह्यावर क्वेश्चन विचारला गेलेला, लक्षात ठेवा। ह्याच्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट आहेत, तसेच यापूर्वी न विचारलेले ते सुद्धा मी इन्क्लूड केलेले आहेत, विचारलेले सुद्धा इन्क्लूड केले आहेत। ही 2 ते 3 वेळा व्हिडिओ बघितली की तुम्हाला मग ह्यातूनच क्वेश्चन येतील, ह्याच्या बाहेरचं काही पाहावं लागणार नाही। ययाती वि.स. खांडेकर। सेकंड आहे वळीव, शंकर पाटील यांचं आहे। तिसरा आहे एक होता कारवार, हे कोणाचं आहे? तर वीणा गवाणकर यांचं आहे। नीलदर्पण, नीलदर्पण आहे दीनबंधू मित्रा यांचं। ओके, ययाती वि.स. खांडेकर, वळीव शंकर पाटील, एक होता कारवार वीणा गवाणकर, नीलदर्पण दीनबंधू मित्रा। पुढचं आहे शिक्षण। शिक्षण कोणाचं आहे? तर जे कृष्णमूर्ती। भारत दुर्दशा, भारतेंदू हरिश्चंद्र। इथे भारत आणि भारतेंदू हा तुम्हाला लिंक लागेल, ठीक आहे। त्यानंतर अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम, शंकरराव खरात यांचं पुस्तक आहे अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम। 8वं आहे होली संगम, हे कोणाचं आहे? तर हे आहे विजयलक्ष्मी पंडित। विजयलक्ष्मी पंडित यांचं आहे होली संगम। 9वं आहे यक्ष प्रश्न। यक्ष प्रश्न हा पुस्तक कोणाचं आहे मित्रांनो? तर शिवाजीराव भोसले यांचं आहे यक्ष प्रश्न। त्यानंतर बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा विचारले गेलेलं आहे। बनगरवाडी हे कोणाचं पुस्तक आहे? तर व्यंकटेश माडगुळकर यांचं पुस्तक आहे। त्यानंतर द इंडियन स्ट्रगल। द इंडियन स्ट्रगल आहे आचार्य कृपलानी यांचं। 12वं आहे हिंद स्वराज्य, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ। ट्रूथ नाही, ॲक्च्युली ट्रूथ असायला पाहिजे। हिंद स्वराज्य, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, महात्मा गांधी यांचं आहे। देन साऊथ आफ्रिकाज फ्रीडम स्ट्रगल, तर हे कोणाचं आहे? तर युसुफ मोहम्मद दादू यांचं आहे साऊथ आफ्रिकाज फ्रीडम स्ट्रगल। नंतर गुबारे खातीर हा पत्रसंग्रह आहे मौलाना आझाद यांचा। नंतर 3 मुले, हे कोणाचं आहे? तर साने गुरुजी यांचं। लक्षात ठेवा, साने गुरुजींवर सुद्धा 2 ते 3 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे। तर साने गुरुजी यांचं कोणतं आहे? 3 मुले। तो मी नव्हेच हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, प्रल्हाद केशव अत्रे यांचा आहे तो मी नव्हेच। त्याच्यानंतर आय डिअर, आय डेअर आहे किरण बेदी। मी लास्ट लेक्चरमध्ये आत्मचरित्र घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा रिपीट झालेले आहेत भरपूर, तुमची रिव्हिजन नक्की होईल याच्यामध्ये, तो नक्की पहा मित्रांनो अगोदरचं लेक्चर। 18वं आहे व्यक्तिमत्व संजीवनी, डॉक्टर Y.K. शिंदे यांचं आहे व्यक्तिमत्व संजीवनी। मृत्युंजय इम्पॉर्टंट आहे, मृत्युंजय आहे शिवाजी सावंत यांचं, खूप वेळा विचारलं गेलेलं आहे मित्रांनो। मृत्युंजय कोणाचं आहे? ते शिवाजी सावंत यांचं। हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे। फकीरा, फकीरा आहे अण्णाभाऊ साठे यांचं फकीरा। राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे, ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे। राजा शिवछत्रपती हे कोणाचं पुस्तक आहे? तर बाबासाहेब पुरंदरे यांचं। त्यानंतर बुद्धिमापन कसोटी, वाणा दांडेकर यांचं आहे बुद्धिमापन कसोटी। पांगिरा आहे विश्वास महिपती पाटील यांचं पांगिरा। त्यानंतर गावचा टिनोपाल गुरुजी, हे कोणाचं आहे? तर शंकरराव रामराव। गावचा टिनोपाल गुरुजी आहे शंकरराव रामराव। त्यानंतर गोलपिठा, हे आहे नामदेव ढसाळ यांचं पुस्तक गोलपिठा। कोसला, मोस्ट इम्पॉर्टंट, कोसला आहे भालचंद्र नेमाडे यांचं। त्यानंतर एक एक पान गळावया, हे कोणाचं आहे? तर गौरी देशपांडे। शेकोटी, डॉक्टर यशवंत पाटणे यांचं पुस्तक आहे शेकोटी। गाव पांढर, आप्पासाहेब यशवंत खोत यांचं पुस्तक आहे गाव पांढर। नंतर स्वप्नपंख, स्वप्नपंख कोणाचं आहे? तर राजेंद्र मलोसे यांचं आहे स्वप्नपंख। कल्पनेच्या तीरावर वि.वा. शिरवाडकर, हे बघा वि.वा. शिरवाडकर यांच्यावर सुद्धा विचारले जातं, त्यांची पुस्तके लक्षात ठेवा। कल्पनेच्या तीरावर कोणाचं आहे? वि.वा. शिरवाडकर। पूर्व आणि पश्चिम, हे आहे स्वामी विवेकानंद, ठीक आहे। स्वामी विवेकानंद यांचं पुस्तक कोणतं आहे? पूर्व आणि पश्चिम। आणखीन एक पुस्तक आहे ते म्हणजे वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव, वेदांतांचे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंद। 34वं आहे निरामय कामजीवन, डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचं पुस्तक आहे। आरोग्य योग, डॉक्टर B.K.S. अय्यंगार यांचं आहे आरोग्य योग।
त्यानंतर लोकमान्य टिळक हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? प्रधान यांनी लिहिलेलं आहे लोकमान्य टिळक. राजयोग कोणाचं आहे? स्वामी विवेकानंद. श्यामची आई सगळ्यांना माहिती असेल, हे साने गुरुजी यांचं पुस्तक आहे. हे सुद्धा माहिती असेल. सत्याचे प्रयोग हे कोणाचं आहे? महात्मा गांधी यांचं सत्याचे प्रयोग. तरुणांना आवाहन हे सुद्धा माहिती असेल मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचं आहे तरुणांना आवाहन. योगासने कोणाचं आहे? ग देवकुळे यांचं आहे योगासने हे पुस्तक. 1857ची संग्राम गाथा बघा काय विचारलेलं आहे. 1857ची संग्राम गाथा कोणाचं आहे? वी.स. वाळिंब. ओके, सावरकरांचं नाही आहे मित्रांनो. आता 1857 ऐकलं की मुलं म्हणजे सावरकर तुम्हाला ऑप्शनमध्ये देतीलच, तर ते नाही आहे. वी.स. वाळिंबे आहे. माझे विद्यापीठ नारायण सुर्वे. रणांगण कोणाचं आहे? हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. विश्राम बेडेकर यांचं आहे रणांगण. गाथा आरोग्याची डॉक्टर विवेक शास्त्री यांचं आहे गाथा आरोग्याची. पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ ह्यावर सुद्धा विचारलेलं आहे. पु ल देशपांडे यांची कोणती? तर बटाट्याची चाळ. कर्मयोग स्वामी विवेकानंद. 101 सायन्स गेम्स कोण आहे? आयवर युशिएल. 101 सायन्स गेम्स आयवर युशिएल. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नटसम्राट कोणाचं आहे? वि.वा. शिरवाडकर. हिरवा चाफा कोणाचं आहे? वी.स. खांडेकर यांचं पुस्तक आहे हिरवा चाफा. माणदेशी माणसं कोणाचं आहे? व्यंकटेश माडगुळकर. इथे माणदेशी की खानदेशी मित्रांनो एकदा कन्फर्म करा. नंतर उचल्या लक्ष्मण गायकवाड हे मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. उचल्या कोणाचं आहे? लक्ष्मण गायकवाड. अमृतवेल वी.स. खांडेकर हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. झोंबी आनंद यादव. अमृतवेल वी.स. खांडेकर. उचल्या लक्ष्मण गायकवाड. एक माणूस एक दिवस हे कोणाचं आहे? ह.मो. मराठे यांचं आहे एक माणूस एक दिवस. इल्लम आहे शंकर पाटील यांचं. क्रोंचवध वी.स. खांडेकर यांचं. झाडाझडती आहे विश्वास पाटील यांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक आहे शंकरराव खरात यांचं. ऊन आहे शंकर पाटील यांचं. नाझी भस्मासुराचा उद्यास्त वी.ग. कानिटकर. बाबा आमटे हे कोणी लिहिले? तर ग.भा. बापट यांनी लिहिले. आई मोकझिम गार्की. त्यानंतर आनंदमठ बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं पुस्तक आहे आनंदमठ, माहिती असेल सर्वांना. प्रिझन हिस्ट्री हे कोणाचे? जयप्रकाश नारायण. प्रिझन हिस्ट्री. बंदी जीवन कोणाचं पुस्तक आहे? सचिंद्रनाथ सन्याल यांचं आहे बंदी जीवन. स्वभाव विभाव आनंद नाडकर्णी. वपुर्झा ह्यावर सुद्धा विचारलेलं आहे. वपुर्झा कोणाचे? वपू काळे यांचं. स्वामी रणजित देसाई यांचं पुस्तक आहे स्वामी. पानिपत इम्पॉर्टंट आहे, विश्वास पाटील यांचं आहे पानिपत. ठीक आहे. त्यानंतर द व्हील ऑफ हिस्ट्री राम मनोहर लोहिया. गीतांजली कोणाचं आहे? हे सगळ्यांना माहिती असेल, रवींद्रनाथ टागोर यांचं पुस्तक आहे. विधवा विवाह हे सुद्धा माहिती असेल. आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा खूप वेळा ह्यावर विचारला गेलेला आहे. विधवा विवाह ईश्वरचंद विद्यासागर. छावा शिवाजी सावंत इम्पॉर्टंट आहे. आर्य चाणक्य जनार्दन ओक यांचं पुस्तक आहे. भारताचा शोध पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर जागर खंड भाग 1 आणि 2 हे दोन्ही कोणाचे आहेत? शिवाजीराव भोसले यांचे आहे. जागर खंड भाग 1 आणि 2. चंगीज खान उषा परांडे. गोष्टी माणसांच्या सुधामूर्ती इम्पॉर्टंट आहे बघा. सुधामूर्ती यांचं कोणतं आहे? गोष्टी माणसांच्या. यश तुमच्या हातात शिवखेरा. उपेक्षितांचे अंतरंग श्रीपाद महादेव माटे. आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. मनोवीरांचा मागोवा डॉक्टर श्रीकांत जोशी. शालेय परिपाठ धनपाल फटिंग. आगे आणि नाही वि.वा. शिरवाडकर. माणुसकीचा गहिवर श्रीपाद महादेव माटे. नंतर अखंड हिंदुस्तान कन्हैयालाल मुंशी. म्युनिटी चिंतामणी अभ्यासाची सोपी तंत्रे आहे श्याम मराठे यांचे. मित्रांनो लेक्चर आवडत असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. वर्तमान रणनीती अविनाश भट्टाचार्य. राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास पट्टाभी सीतारामय्या. आय फॉलो द महात्मा हे कोणाचे? के.एस. मुन्सी यांचं. तुम्हाला वाटत असेल मित्रांनो मी फक्त रीड करून दाखवते, कारण की ह्याच्यामध्ये काही शिकवण्यासारखं नाही आहे. मी तुम्हाला सगळं एकातच आणून दिलेले आहेत.
कादंबऱ्या पुस्तक ह्यावर क्वेश्चन विचारला जातो. सो तुम्ही 1 ते 2 वेळा किंवा 2 ते 3 वेळा जेव्हापर्यंत तुम्हाला लक्षात राहत नाही ना ते डोळ्याखालून घाला. तुम्हाला हे ऑप्शनमध्ये नक्की क्लिक होईल. ओके. यशाची गुरुकिल्ली आहे श्याम मराठे यांचं पुस्तक आहे. हुमान संगीता उत्तम धायगुडे यांचं आहे. हा बघा इम्पॉर्टंट आहे. ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पुस्तक आहे. त्यानंतर मराठी विश्वकोश 1, 2, 3, 14, 15 आणि 16. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्र जोशी यांचं आहे. मराठी विश्वकोश. द्रुतगणित आहे. द्रुतगणित वेद श्याम मराठे यांचं आहे. शिक्षक असावा तर असा कोणाचं आहे तर गिजू भाई यांचं आहे. ऋणसंख्या नागेश शंकर माने यांचं आहे. ऋणसंख्या एका माळेचे मणी कोणाचं पुस्तक आहे नागेश शंकर माने. इथं मोने लिहिलं आहे, चुकून आलेलं आहे ते टायपिंग मिस्टेक. माने आहे. ऋणसंख्येसुद्धा त्यांचंच आहे. मण्यांची जादू लक्ष्मण शंकर गोगावले यांचं पुस्तक आहे. मनोरंजक शून्य श्याम मराठे. गणित गुणगान नागेश शंकर माने. क्षेत्रफळ आणि घनफळ डॉक्टर रवींद्र बापट. आणखीन आहे नागेश शंकर माने बघा ह्यांची 4-5 पुस्तके दिलेली आहेत. सो एकदा बघून घ्या. उत्तरातून प्रश्न निर्मिती. माय इंडियन इयर्स हे पुस्तक कोणाचं आहे लॉर्ड हार्डिंग यांचं आहे. माय इंडियन इयर्स. महानायक कोणाचं पुस्तक आहे विश्वास पाटील यांची सुद्धा पुस्तके खूप इम्पॉर्टंट आहेत. सो लक्षात ठेवा. यांचं आणखीन एक पुस्तक कोणतं आहे महानायक. त्यानंतर श्रीमान योगी कोणाचं आहे रणजित देसाई. धग हे पुस्तक आहे उद्धव शेळके. 100 आपण क्रॉस केलेले आहेत मित्रांनो. आता आपण पुढचे बघतोय. आई समजून घेताना. आई समजून घेताना हे पुस्तक कोणाचं आहे तर हे पुस्तक आहे उत्तम कांबळे यांचं आहे. आई समजून घेताना. पुढे बघूया. हे पण इम्पॉर्टंट आहे. मी वनवासी. ठीक आहे. हे आत्मचरित्र आहे कोणाचं सिंधुताई सपकाळ. मी लास्ट लेक्चरमध्ये ज्यांनी पाहिलं असेल त्याच्यामध्ये मी हे घेतलेलं आहे. ओके. म्हणजे हे तुमचं आता रिपीट होतं आहे. संभाजी कोणाचं आहे विश्वास पाटील यांचं. तराळ अंतराळ हे सुद्धा रिटर्न झालेलं आहे शंकरराव खरात. सांस्कृतिक संघर्ष कोणाचं आहे शरण कुंभार लिंबाळे. ठीक आहे. हे सुद्धा लेखक इम्पॉर्टंट आहे. यांचं बघून घ्या. सांस्कृतिक संघर्ष. खळाल कोणाचं आहे आनंद यादव. आठवणींचे पाक्षिक. पाक्षिक नसेल इकडे पाक्षिक असेल. आठवणींचे पाक्षिक प्र.इ. सोनकांबळे. हे बघा हा उपरा पुन्हा आलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे. मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. उपरा कोणाचं आहे लक्ष्मण माने. मग अशी उचल्या बघितलेलं आपण. ओके. त्याचं कन्फ्युजन होतं तर बघून घ्या. दोघांचे लक्ष्मण आहेत फक्त सरनेम वेगळे आहेत. पाचोळा रा.र. बोराडे यांचं. बळीवंश डॉक्टर आ.ह. साळुंके. बळीवंश. अग्निपंख हे सुद्धा आत्मचरित्र आहे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं. दुनियादारी कोणी लिहिलेलं आहे सुहास शिरवळकर त्यांचे लेखक आहे. वामन परत न आला जयंत नारळीकर. हसरे दुःख भाद खरे यांचं पुस्तक आहे. हसरे दुःख. शिकस्त रास इनामदार. शिकस्त हे पुस्तक आहे. वनवास प्रकाश नारायण संत यांचे. हृदयाची हाक वि.स. खांडेकर. जिजाऊ साहेब मदन पाटील. खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे मित्रांनो. सध्या IBPS आणि TCS ज्या काही एक्झाम्स कंडक्ट करते ह्याच्यामध्ये 2 ते 3 क्वेश्चन यावर विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर नीट लक्ष देऊन हे ऐका लेक्चर आणि पुन्हा 2 ते 3 वेळा तुम्ही हा लेक्चर रिपीट करा म्हणजे तुम्हाला ऑप्शनमधूनच याचा आन्सर क्लिक होईल. हृदयाची हक वि.स. खांडेकर. सगळं आपण पाठ करू शकत नाही मित्रांनो. कधी कधी डोळ्याखालून गेले ना तरी ते आपल्याला ऑप्शनमध्ये एक्झामच्या वेळी क्लिक होतं उत्तर. जिजाऊ साहेब कोणाचं आहे तर मदन पाटील यांचं आहे. अद्वितीय संभाजी अनंत दारवटकर यांचं पुस्तक आहे. प्रॉब्लेम ऑफ उर्फी सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बुधभूषण छत्रपती संभाजी महाराज. अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र हे पुस्तक आहे शरद पाटील यांचं. पार्टनर कोणाचं आहे वपू काळे. तुकाराम दर्शन हे पुस्तक कोणाचं आहे सदानंद मोरे याचे लेखक आहेत. झुळूक मंगला गोडबोले. अकथित सावरकर मदन पाटील यांचं पुस्तक आहे. त्यानंतर आहे लोकायत. कोण आहे याचे स.रा. गाडगील आहेत लोकायतचे लेखक. जागर इम्पॉर्टंट आहे बघा प्राचार्य शिवाजी भोसले. शिवाजी कोण होता हे कोणी लिहिलेलं आहे गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे. पण लक्षात कोण घेतं हे हरी नारायण आपटे यांचं पुस्तक आहे. दगलबाज हे कोणाचे आहे शिवाजी. दगलबाज शिवाजी हे आहे प्रबोधनकार. विचारसत्ता डॉक्टर यशवंत मनोहर यांचं पुस्तक. काजळ माया G.A. कुलकर्णी. लिव्हिंग हिस्ट्री हिलरी क्लिंटन यांचं पुस्तक आहे. लिव्हिंग हिस्ट्री. युअर बेस्ट डे इज टुडे. युअर बेस्ट डे इज टुडे हा कोणाचा आहे अनुपम
खेर यांचं पुस्तक आहे. ओके, लक्षात ठेवा. युअर बेस्ट डे इज टुडे. नेहरू, तिबेट आणि चीन. अवतार सिंह भसिनी यांनी दिलेलं आहे. कोविड कथा डॉक्टर हर्षवर्धन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात. कोविड कथा कोणी लिहिलेलं पुस्तक? डॉक्टर हर्षवर्धन. अयोध्या माधव भंडारी यांचं पुस्तक आहे अयोध्या. माय लाईफ माय मिशन कोण आहेत? स्वामी रामदेव. ठीक आहे, लक्षात ठेवा, माय लाईफ माय मिशन कोणाचं आहे? स्वामी रामदेव. सेव यूथ सेव नेशन सेव यूथ सेव नेशन कोण आहे? सीमा हिंगोनिया. क्रिकेट ड्रोना जतीप परांजपे यांचं पुस्तक आहे. करुणानिधी अ लाईफ एस परिन सेल्वन. करुणानिधी अ लाईफ. लीडरशिप लेन्स फ्रॉम 22 यार्ड्स श्रीकांत राम यांचं आहे. मी मसीहा नाही आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, कोणाचं आहे हे? सोनू सूद यांचं आहे. मी मसीहा नाही आहे, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. बिहाइंड द मास्क मोहम्मद. द इंडियन स्टोरी बिमल जालानी यांचं, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बिमल जालानी यांचं कोणतं पुस्तक आहे? द इंडियन स्टोरी. इट्स वंडरफुल लाईफ हे कोणाचं आहे? रस्किन बॉन्ड. ठीक आहे, इट्स वंडरफुल लाईफ हे कोणाचं आहे? रस्किन बॉन्ड यांचं आहे. मोदी इंडिया कॉलिंग हे कोणी लिहिलेलं आहे? चांदमल कुमावत यांनी. त्यानंतर स्किल इट किल इट रॉनी स्क्रूवाला यांचं पुस्तक आहे. स्किल इट किल इट. ऑल टाईम फेवरेट्स फॉर चिल्ड्रन रस्किन बॉन्ड. लाल बहादूर शास्त्री हे राजकारण आणि पलीकडे ह्याचे लेखक कोण आहेत? संदीप शास्त्री. त्यानंतर द एंड गेम हे कोणाचं आहे? हुसेन जैदी. हाऊ टू बी अ रायटर हा सुद्धा रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला आहे. जुगलबंदी हे पुस्तक आहे विनय सीतापती. त्यानंतर गेम चेंजर हे बघा, हे आत्मचरित्र कोणाचं आहे? शाहिद आफ्रिकी नाही आहे, आफ्रिदी आहे, क्रिकेटर आहे ते. शाहिद आफ्रिदी यांचं आहे गेम चेंजर. नरेंद्र मोदी यांनी कोणतं लिहिलेलं आहे? एक्झाम वॉरियर. ओके, अमेझिंग अयोध्या हे नीना रॉय यांचं पुस्तक आहे. अमेझिंग अयोध्या. पुढचं बघूया. वन अरेंज मर्डर चेतन भगत यांचं आहे. वन अरेंज मर्डर. महावीर हे पुस्तक आहे रूपा श्रीकुमार आणि AK श्रीकुमार. अवर ओनली होम हे कोणी लिहिलेलं आहे? दलाई लामा यांचं आहे. अवर ओनली होम. कर्मयोद्धा ग्रंथ सुरेंदर ग्रंथ यांचा आहे. ओके, त्यानंतर कोविड-19 कैलास सत्यार्थी सुद्धा इम्पॉर्टंट आहे बघा. कोविड-19 कोणाचं आहे? 19. ओके, कैलास सत्यार्थी लेखक आहेत. बुद्धा इन गंधारा सुनीता द्विवेदी यांचं पुस्तक आहे बुद्धा इन गंधारा. नंतर 1232 किलोमीटर द लॉंग जर्नी होम विनोद कापरी. ओके, त्यानंतर द बेंच मेघन मार्कल. होम इन द वर्ल्ड अमर्त्य सेन यांचं पुस्तक आहे. इम्पॉर्टंट आहे बघा, होम इन द वर्ल्ड. काही जे मी इम्पॉर्टंट सांगते ना मित्रांनो, ते 2 वेळा लक्षात ठेवा. ओके, ओह मिझोराम PS श्रीधरन पिल्लई यांचं आहे. ओह मिझोराम. त्यानंतर अनफिनिश्ड प्रियांका चोप्रा जोन्स यांचं आहे. अनफिनिश्ड. ओके, अनफिनिश्ड हे त्यांचं आत्मचरित्र आहे. हे जरा टायपिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो, अनफिनिश्ड आहे. इयरबुक कोणाचं आहे? सेट रोजेन यांचं आहे. द बॅटल ऑफ बॅलेन्सिंग शशी थरूर यांचं पुस्तक आहे. लक्षात ठेवा, कोणाचं आहे? इम्पॉर्टंट आहे, शशी थरूर यांचं आहे. द बॅटल ऑफ बॅलेन्सिंग. बिकॉज इंडिया कम्स फर्स्ट हे राम जाधव यांचं आहे. अब्दुल कलाम यांच्यासोबत 40 वर्ष डॉक्टर A शिवथाणू याचे लेखक आहेत. स्वच्छ भारत क्रांती राजेंद्र सिंग शेखावत यांचं पुस्तक आहे. स्वच्छ भारत क्रांती. अ सॉन्ग ऑफ इंडिया कोणी लिहिलेलं आहे? रस्किन बॉन्ड. लक्षात ठेवा, अ सॉन्ग ऑफ इंडिया लेखक आहेत रस्किन बॉन्ड. बाय बाय कोरोना हे कोणी लिहिलेलं? डॉक्टर प्रदीप कुमार श्रीवास्तव. बाय बाय कोरोना श्रीवास्तव. मनोहर पर्रिकर हे कोणी लिहिलेलं आहे? तर वामन सुभा प्रभू यांनी लिहिलेलं आहे मनोहर पर्रिकर हे पुस्तक. आता काव्यवाहिनी हे कोणाचं आहे? कुसुमाग्रज यांचे. काही मी एकाच ठिकाणी दिलेले आहेत, लक्षात ठेवा. ह्यांची काही इम्पॉर्टंट पुस्तकं आहेत. काव्यवाहिनी, विशाखा, जीवनलहरी, हिमरेषा, रसयात्रा. काव्यवाहिनी, विशाखा, जीवनलहरी, हिमरेषा, रसयात्रा, वादळवेल, प्रवासी पक्षी. त्यानंतर स्वगत हे सुद्धा कुसुमाग्रज यांचंच आहे. समिधा. त्यानंतर मराठी माती, किनारा ही सगळी पुस्तकं कोणाची आहेत मित्रांनो? कुसुमाग्रज यांचं आहे. ओके,
लक्षात ठेवा सगळं संग्रह. प्रवासी पक्षी, स्वगत, समिधा, समिधावर सुद्धा विचारलेला आहे प्रश्न. किनारावर सुद्धा विचारलं गेलं आहे. मराठी माती हे कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर अष्टदर्शने. आता आपण विदा करंदीकर यांचे पुस्तकं बघतोय, त्यांचे लेखन साहित्य बघतोय. अष्टदर्शने, ध्रुपद सुद्धा विदा करंदीकर. विरूपिका विदा करंदीकर यांचे. जातक, मृदगंध, स्वेदगंगा ह्यावर विचारलं गेलेलं आहे, हे सुद्धा विदा करंदीकर यांचं आहे. ओके. नंतर एल्गार, काफला, झंझावत, रंग माझा वेगळा हे सुरेश भट यांचे. मी 200 आपण क्रॉस केलेले आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. एल्गार सुरेश भट, काफला सुरेश भट, झंझावत सुरेश भट यांचं आहे लेखन. रंग माझा वेगळा, ॲक्च्युली ह्याच्यावर सिरियल पण होती, मुलींना लक्षात असेल, हे सुरेश भट यांचं लेखन आहे. रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग हे आहे सुरेश भट यांचं लेखन. त्यानंतर नामदेव ढसाळ, इम्पॉर्टंट आहे हे पण. गोलपिठा, खेळ, या सत्तेत जीव रमत नाही, निर्वाणा, अगोदरची पीडा, मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, हे सगळं लेखन साहित्य नामदेव ढसाळ यांचं आहे. त्यानंतर वहारू सोनावणे यांची 2 लक्षात ठेवा, गोधड आणि रोडाली. ओके. आता आपण नारायण सुर्वे यांचं लेखन साहित्य बघूया. ऐसा गामी ब्रह्म, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, पुन्हा एकदा कविता, माझे विद्यापीठ, सनद. त्यानंतर हे सगळे नारायण सुर्वे यांचं आहे. आता आपण अजिंठा, हे कोणाचे? नाधो महानोर यांचं आहे. ओके. या पुढच्या आहेत नाधो महानोर. अजिंठा, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागणीची वेळ, पळसखेदाची गाणी, नाधो महानोर. पावसाळी कविता, हे सुद्धा त्यांचं साहित्य आहे. रानातल्या कविता. ओके. हे कविता आहेत नाधो महानोर यांच्या. काव्यसंग्रह सुद्धा मी घेतलेले त्याच्यामध्ये. वेदा आधी तू होता, बाबूराव बागुल. 11वी दिशा, वसंत बापट. आहे देश कसा छान, हे सुद्धा वसंत बापट यांचं आहे. याशिवाय आजची मराठी कविता, सेतू, हे सुद्धा वसंत बापट यांचं आहे. आणि शेवटचा तो म्हणजे शततारका, हे सुद्धा वसंत बापट यांचं आहे. ओके. तर मित्रांनो ऑलमोस्ट म्हणजे काय, सगळे 325 आपण इकडे साहित्य, लेखन, काव्यसंग्रह सगळं घेतलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्या अगोदरचं लेक्चरसुद्धा तुम्ही बघा आणि ह्याच्यामधूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ह्याच्या बाहेरचे काही इम्पॉर्टंट तुम्हाला आठवले तर नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा लेक्चर आपल्या इकडे संपत आहे. 2 ते 3 वेळा हा लेक्चर नीट बघा. एकदा मी वाचून दाखवलेलंच आहे, ते नीट ऐकून घ्या. नंतर तुम्ही सुद्धा रिपीट करा. ओके. पॉज करून बघा, म्हणजे हे तुम्हाला एक्झाममध्ये नक्की क्लिक होईल. तर चला, आजचा लेक्चर आपण इकडे आता संपवत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.